सध्या दिल्लीमध्ये संसदेमध्ये महिला वंदन बिल आणलं जातंय, त्यामुळे 33% राजकारणामध्ये जे आहे ते आरक्षण महिलांना मिळणार आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित 3 दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर। तिन्ही विधेयकांवर विरोधकांचा आक्षेप। विधेयक मांडण्याचा समर्थनार्थ 251 खासदारांचं मतदान तर विरोधात 185 खासदार। परिसीमन सुधारणा विधेयकावर काँग्रेसचा आक्षेप। निवडणुकीतील फायद्यासाठी विधेयक आणल्याचा आरोप तर विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार। चर्चेसाठी 12 तासांचा वेळ। अमित शहांचं प्रत्युत्तर। तिन्ही विधेयकांवरती उद्या दुपारी 4 वाजता मतदान। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्याने शब्दाचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। देशाच्या हितासाठी खरा निर्णय घेणं महत्त्वाचं। मोदीजींवर आंतरराष्ट्रीय दबाव जास्त आहे। 543 मधून महिलांना 33% आरक्षण का दिलं जात नाही? परिसीमन पण होणार नाही आणि काळा टिळा पण कामी येईल। मोदींनी दिलेल्या टीकेवरती आता प्रियंका गांधींचा पलटवार। हे विधेयक लागू झाल्यास लोकशाही संपेल। पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न सुरू। सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय। तुमची कूटनीती पाहून चाणक्य जिवंत असते ते आश्चर्यचकित झाले असते। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा। विधेयकामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही। विधेयकावरून भ्रम पसरवला जात आहे। प्रियंका गांधींच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं उत्तर। राज्यांची शक्ती कमी होणार नाही। दक्षिणेतील राज्यांची खासदार संख्या 129 वरून 195 पर्यंत जाईल। शहांचं विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर। नारी शक्ती नसून हे भाजपा शक्ती विधेयक आहे। भाजपला हे विधेयक लादायचंय। आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। सत्तेत राहण्यासाठी भाजपने विधेयक आणलेली आहेत। अखिलेश यादवांची प्रतिक्रिया तर सरच्या नावाखाली मतं कमी केली। अखिलेश यादवांचा आरोप। भाजपच्या राज्यात महिला सर्वाधिक दुखी असल्याचंही मत व्यक्त। 2029 पर्यंतच्या निवडणुका जुन्या जागांनुसार होणार, मात्र त्यात हे जिंकतील की माहीत नाही। मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी सवाल उपस्थित केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रत्युत्तर।